नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेतो आहे. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण प्रिलिम एक्झामचा प्लॅन समजून घेतला. त्यानंतर सायन्स 1 आणि सायन्स 2 कसं प्रिपेअर करायचं विथ रिव्हिजन सगळं काही समजून घेतलं. आता ह्या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स 1ला कसं प्रिपेअर करायचं समजून घेऊ. बऱ्याच जणांना मॅथ्स अवघड जातो. अजिबात लोड घेऊ नका. व्यवस्थित प्रिपरेशन कसं करायचं सांगतो. सोबत कुठला चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता तरीसुद्धा तुम्ही 40 आउट ऑफ 40 सहज आणू शकता, ते देखील ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता महत्त्वाची गोष्ट काय, चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल पट्ट हे सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं की बरं वाटतं, जरा मस्तपैकी पुढचे व्हिडिओ आणण्यासाठी मोटिवेशन मिळतं. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करताल. 2 महिने हातामध्ये राहिलेत, डिसेंबर आणि 2 जानेवारी. डिसेंबर पण ऑलमोस्ट अर्धा गेला आहे. त्यामुळं राऊंड फिगर जर पकडलं तर 50 डेज हातामध्ये आहेत. या 50 डेजमध्ये व्यवस्थित प्रिपेअर करायचं. कसं करायचं समजून घेऊ. आता त्या सगळ्यात अगोदर आहे ना, आपल्याला सब्जेक्टबद्दल अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. सब्जेक्ट कसा दिलेला आहे, सब्जेक्टमध्ये लेसन कुठले कुठले आहेत सगळं नीट बघूया. बघा, अल्जेब्रिक इक्वेशन बेस्ड चॅप्टर्स जे आहेत ते म्हणजे पहिले 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता 2 व्हेरिएबल म्हणजे इथं एक्स आणि वाय असे 2 व्हेरिएबल असतील आणि या ठिकाणी 1 व्हेरिएबल पण त्याची पॉवर 2 असणार आहे, म्हणजे 2 पॉवर एक्सचा स्क्वेअर अशा टर्ममध्ये तुम्हाला इक्वेशन दिसतील. आता हे दोनही चॅप्टर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. ह्यातला एकही चॅप्टर आपण स्किप नाही करणार. त्यानंतर फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि दुसरं फायनान्शियल प्लॅनिंग. ह्याच्यामध्ये जास्त नाही आहेत पण 3 ते 4 फॉर्म्युले आहेत. क्वेश्चन प्रॉपर अंडरस्टँड झाला तर तुम्ही इझिली स्कोअर करू शकता. सगळे मार्क ह्या चॅप्टरचे भेटून जातील. आता चॅप्टर नंबर 4 एकमेव चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट जे आहेत तेच 2 आहेत. बरोबर, 2 प्रॉब्लेम सेट आहेत. प्लस अजून एक गोष्ट, सगळेच्या सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून जरा ह्या चॅप्टरला प्रिपेअर करताना टेन्शन येतं. सोबत प्रत्येक प्रॅक्टिससाठी रेडी काम डाऊन. सोबत प्रत्येक प्रॅक्टिस सेटसाठी नवीन नवीन फॉर्म्युला आहे, नवीन नवीन कन्सेप्ट्स आहेत. त्यामुळं थोडंसं प्रिपरेशनला अवघड जाते. माझं म्हणणं असं राहील, स्किप करा. काही लोड घेऊ नका, करूच नका, अजिबात प्रिपेअर करू नका. आत्ता प्रिलिम एक्झामला ह्याच्यावरती फोकसच ठेवू नका. बोर्ड एक्झाम जेव्हा येईल ना तेव्हासुद्धा मी प्रिपरेशनचा व्हिडिओ टाकेल. लोड घेऊ नका. त्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरमध्ये कुठले क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे बघा 1 मार्कचा जो क्वेश्चन असतो ना त्याला ऑप्शन नाही आहे. बरोबर, ते मार्क पण पाहिजेत. त्यामुळे ह्या 1 मार्कांसाठी ह्या चॅप्टरमधले कुठले क्वेश्चन्स करायचे ते मी तेव्हा सांगेल. पण आत्ता तुम्ही हा चॅप्टर अजिबात करू नका. उरलेले 5 चॅप्टर बेस लेवलला प्रिपेअर करा. इझी आहेत, पटकन समजून येतील. टाईम पण आपल्या हातामध्ये कमी आहे. ह्या चॅप्टरला जर तुम्ही डोकं लावत बसलात तर हा चॅप्टर खूप वेळ घेईल आणि ह्याच्यामुळं या वरच्या 2 चॅप्टरचं नुकसान होईल. क्लिअर झालं नक्की. आता पुढं मॅथमॅटिकल डाटा बेस्ड चॅप्टर 2 आहेत. एक म्हणजे प्रोबॅबिलिटी, दुसरा म्हणजे स्टॅटिस्टिक. सगळ्यात सोपे लेसन आहेत बघा हे, सगळ्यात सोपे. प्रोबॅबिलिटीमध्ये तर काहीच नाही आहे. नॉर्मलमधला नॉर्मल पर्सन, नॉर्मलमधला नॉर्मल स्टुडंट ज्याला मॅथ्सबद्दल खूप भीती वाटते ना त्यांनी सुरुवातच इथून करा. प्रोबॅबिलिटी पक्का करा, कॉन्फिडन्स गेन करा. त्यानंतर स्टॅटिस्टिकमध्ये जा, त्यातले टेबल्स वगैरे व्यवस्थित समजून घ्या, अजून कॉन्फिडन्स बूस्ट होईल. त्यानंतर लिनियर इक्वेशनला जा, ह्याचा कॉन्फिडन्स नंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये यूज करा. जर तुमचं प्रिपरेशन झालं नसेल तर, प्रिपरेशन झालं असेल तर वेल अँड गुड. पण आता एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला सांगितली. अशा टाईपमध्ये आपला सिलेबस आहे. ह्या सिलेबसमध्ये 6 चॅप्टर आहेत. 6 पैकी आपण एक्झामला 5च करून जाणार, पण 40 आउट ऑफ 40 आणणारच. क्लिअर. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की सर एक चॅप्टर स्किप केला तर खरंच चालेल का? चालतं, नो इश्यू. रिझन काय आहे बघा, तुमचा पेपर तुम्हाला 40 मार्क्सचा लिहायचा आहे, पण विथ ऑप्शन पेपर 60 मार्क्सचा आहे. बरोबर ना. त्यामुळं 60 पैकी आपल्याला किती लिहायचं आहे? 40च तर लिहायचं आहे. मग ह्या 60मध्ये 4 चॅप्टर आपल्याला स्किप करायचं आहे. सिम्पल. क्लिअर झालं नक्की. चलो, आता जसं आपण चॅप्टरला सेपरेट केलं तसं प्रत्येक सेक्शन वाईज कसं प्रिपेअर करायचं ते समजून घेऊ. बघा, पहिला सेक्शन अल्जेब्रिक इक्वेशन बेस्ड चॅप्टर, चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2. स्टेप सांगतो, स्टेप नीट फॉलो करा. सगळ्यात पहिली स्टेप, अंडरस्टँड द मेथड.
जी काही मेथड तुम्हाला त्या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेली आहे ती मेथड नीट समजून घ्या. मग पहिल्या चॅप्टरमध्ये एलिमिनेशन मेथड आहे, नंतर क्रॅमरचा रूल आहे, बरोबर, त्यानंतर ग्राफिकल मेथड आहे. ह्या सगळ्या मेथडनी आपण लिनियर इक्वेशनच सॉल्व करतो आहे. आन्सर तर सेम आला पाहिजे. पहिला सेक्शन आहे आपला अल्जेब्रिक इक्वेशन बेस चॅप्टर. आता ह्याच्यामध्ये 2 चॅप्टर येणार आहेत, तो म्हणजे पहिला आणि दुसरा. प्रिपरेशन करण्यासाठी मी काही स्टेप नोट डाऊन केल्या, त्या स्टेप नीट समजून घेऊ. बघा, पहिले स्टेप असणार आहे चॅप्टरमध्ये जे काही सम्स आहेत त्याच्या बेसेस काही मेथड्स आहेत. प्रत्येक मेथड नीट समजून घ्या, टाईम द्या. मेथड समजून घ्यायला तुम्हाला 30 मिनिट जरी गेले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ती मेथड पक्की होऊन जाईल. त्यानंतर स्टेप समजून घ्या. स्टेप्स आणि मेथड 30 मिनटामध्ये पक्की होऊन जाईल. आता जर तुम्हाला अजून बेस करायचा असेल तर एका पेजवरती ती मेथड लिहून काढा. म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, सेकंड स्टेपमध्ये काय केलं, थर्ड स्टेपमध्ये काय केलं, हे नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन केल्याने काय होईल, ते इझी होऊन जाईल. त्यानंतर सेकंड सम म्हणजे काय असणार आहे, त्यानंतर सेकंड स्टेप प्रत्येक मेथडचे ॲटलिस्ट 10 to 15 सम सॉल्व करा. प्रत्येक मेथडचे, म्हणजे जसं की पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. त्याच्यामध्ये पहिली मेथड कुठली आहे तर एलिमिनेशन आहे, बरोबर, पहिली एलिमिनेशन मेथड. नंतर दुसरी कुठला आहे, म्हणजेच पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला आता एक्झाम्पल बघा, सिम्पल. पहिल्या चॅप्टरमध्ये काय आहे, एलिमिनेशन मेथड आहे, नंतर क्रॅमरचा रूल आहे आणि त्यानंतर ग्राफिकल मेथड आहे. आपल्याला मेथड पक्की करायची असेल तर रफली प्रत्येक मेथडचे 10 सम सॉल्व करा. 10 सम सॉल्व केले की मेथड पक्की होऊन जाईल. त्यानंतर मेथड स्विच करा. आता ह्याचा अर्थ काय होतो बघा, तुम्ही एलिमिनेशन मेथडनी 10 सम्स केले, क्रॅमर्सनी 10 सम्स केले, ग्राफिकलनी 5च केले. मग आता स्विच मारणं म्हणजे काय, तर एलिमिनेशनचे सम क्रॅमर्सनी सॉल्व करून बघा, क्रॅमरचे सम एलिमिनेशनने सॉल्व करून बघा. आन्सर तुमचं सेम आलं पाहिजे. जर आन्सर सेम आलं तर याचा अर्थ ह्या दोनही मेथड बेस्ट झाल्या. कळलं नक्की, समजलं. सेम गोष्ट तुम्ही चॅप्टर नंबर 2मध्ये वापरू शकता. फॅक्टरायझेशननी तुम्ही जे सम सॉल्व केलेले आहेत ते फॉर्म्युला मेथडनी पण सॉल्व करून बघा. आन्सर सेम आलं पाहिजे. आन्सर सेम आलं याचा अर्थ असा होतो की आपण या मेथडमध्ये बेस झालो आहोत. आता ह्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, आता वर्ड प्रॉब्लेमला हात लावा. पण वर्ड प्रॉब्लेमला हात लावण्याआधी ह्या पहिल्या 3 स्टेप बेस्ट झाल्या पाहिजेत. त्यासाठी इथं आपल्याला टाईम द्यावा लागेल. आता जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायला घेताल ना, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला इक्वेशन बरोबर बनवता आले पाहिजे. इक्वेशन जर बरोबर बनले तरच पुढं समला अर्थ राहील. पण इक्वेशनच जर चुकले तर पुढं सम कितीही सॉल्व करा, कितीही बेस्ट लेवलला सॉल्व केलं तरी मार्क नाही मिळणार. त्यामुळं पहिली स्टेप वर्ड प्रॉब्लेमची असणार आहे इक्वेशन बनवणं. आता इथपर्यंत काय झालं असणार आहे की तुम्ही मेथड स्विच केल्यामुळं 10-15 सम सॉल्व केल्यामुळं, रफली का होईना सॉल्व केल्यामुळं त्या मेथड पक्क्या झाल्या. मग आता वर्ड प्रॉब्लेमचं फक्त इक्वेशन आणण्यापर्यंतच बघा. इक्वेशन नंतर तुम्ही सॉल्व करू शकता, त्यामुळे तिथं काही टेन्शन घेऊ नका. फक्त इक्वेशनपर्यंत आणायचं, इक्वेशन राईट म्हणजे चॅप्टर फिनिश. क्लिअर झालं, नक्की समजलं. चलो आता पुढचा सेक्शन म्हणजेच फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर्स. लोड घेऊ नका, नीट समजून घ्या, समजून घेऊन व्यवस्थित इम्प्लिमेंट करा. पुढं आपण कुठल्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा आहे, कसं प्रिपेअर करायचं आहे सगळं बघू. लोड नका घेऊ. आता बघा, फॉर्म्युला बेस्ड चॅप्टरला सगळ्यात पहिली गोष्ट, प्रत्येक प्रॅक्टिस सेटसाठी लागणारे फॉर्म्युले नोट डाऊन करा. तुम्ही स्वतःहून नोट डाऊन करा. नोट डाऊन करायचा कंटाळा आला ना तर टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेटच्या वरती असा ब्लँक स्पेस दिलेला आहे. त्या ब्लँक स्पेसमध्ये लिहा की ह्या प्रॅक्टिस सेटसाठी हा फॉर्म्युला यूज होतो, या प्रॅक्टिस सेटसाठी हा फॉर्म्युला यूज होतो, या फॉर्म्युल्यामध्ये ह्या टर्म्स आहेत. जसं एक्झाम्पल दाखवतो बघा. आता nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय, TN = A + n-1 × D. मग TN म्हणजे काय, n टर्म, A म्हणजे काय, फर्स्ट टर्म, n म्हणजे काय, टर्मचा जो रँक आहे तो म्हणजे n, त्यानंतर D म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. हे तिथं एक्झरसाईजवरती लिहून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही बोर्ड एक्झामला प्रिपरेशन करताल ना तेव्हा डायरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिस सेटच्या वरती फॉर्म्युला दिसेल. म्हणजे प्रॅक्टिस सेटमध्ये कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे हे क्लिअर असेल आणि समची फक्त रिव्हिजन करायची. क्लिअर. आता महत्त्वाची गोष्ट, प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना ती जी काही फॉर्म्युला शीट तुम्ही बनवणार आहात, म्हणजे वर जे काही लिहिलं किंवा एखाद्याने जर सेपरेट बनवली तर ती समोर ठेवा. समोर ठेवल्याने काय होईल, फॉर्म्युला रट्टा मारायची गरज नाही पडणार. सारखं बघून बघून वाचून वाचून तो फॉर्म्युला पक्का होऊन जाईल. नंतर महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक फॉर्म्युल्यावरती कसा क्वेश्चन विचारला जातो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं की बघा, आता ह्याच फॉर्म्युल्यावरती
क्वेश्चन कसा येतो, कधी कधी फर्स्ट टर्म काढा असं बोलतात, कधी कधी कॉमन डिफरन्स काढा असं बोलतात, कधी कधी कुठली तरी एक टर्म दिली असेल, दुसरी टर्म दिलेली असेल, त्याच्यावरनं आपल्याला थांबा एक मिनटं, टी नाही का, कुठली तरी एक टर्म दिलेली असेल, दुसरी टर्म दिलेली असेल, त्याच्यावरनं ए काढायला सांगतील, डी काढायला सांगतील, त्याच्यानंतर कुठले तरी वेगळे टर्म काढायला लावतील. म्हणजे हा काय झाला, ह्या फॉर्म्युलाच्या म्हणजे हे काय झालं, ह्या फॉर्म्युल्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि आपल्याला क्वेश्चन असेच पडणार. त्यामुळं नुसता फॉर्म्युला करून काय फायद्याचा नाही आहे, तर फॉर्म्युला कसा वापरायचा हे जर समजलं तर बेस्ट. क्लिअर. आता इथपर्यंत तुम्ही आल्यानंतर ह्या चॅप्टरचे वर्ड प्रॉब्लेम खूप सिम्पल आहेत, काही लोड घेऊ नका, ह्याचे वर्ड प्रॉब्लेम होऊन जातील. नंतर जे मी पहिल्या 2 स्टेप सांगितल्या होत्या त्या नीट फॉलो करा, रिवाईज करा. प्रॅक्टिस सेट कुठला होता, ह्या प्रॅक्टिस सेटला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, त्या प्रॅक्टिस सेटला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. एक एक्झाम्पल देतो बघा, जसं की चॅप्टर नंबर 3 घेतला, 3.1 काय होतं तर एपीचं इंट्रोडक्शन होतं. चलो 3.2 काय होतं तर टी एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. 3.3 काय होतं तर एस एनचा फॉर्म्युला होता. 3.4 काय तर एस एन आणि टी एन ह्या दोघांवरचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. इझी आहे का नाही. आता हे जर तुम्ही सारखं रिवाईज केलं ना तर तुम्हाला प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन पण आठवतील, म्हणजे अजिबात टेन्शन नाही येणार. क्वेश्चन आठवलं की आन्सर आठवतंच, बरोबर. त्यासाठी ह्या गोष्टी नीट फॉलो करतात. क्लिअर. आता पुढची गोष्ट बघा, मॅथमॅटिकल डाटाबेस चॅप्टर. आता ह्याच्यामध्ये ना छोटासा प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट, स्टडीला बसण्याच्या अगोदर हे जे काही वर्ड्स आहेत ह्यांचा अर्थ समजून घ्या. सॅम्पल स्पेस कशाला म्हणतो, इव्हेंट कशाला म्हणतो, प्रोबॅबिलिटी कशाला बोललं जातं, मीनचा अर्थ काय, मीडियनचा अर्थ काय, मोडचा अर्थ काय, पॉलिगॉन म्हणजे काय, कुठल्या टाईपचे पॉलिगॉन आपल्याला सिलेबसमध्ये आहेत, पॅ डायग्राम कशी ड्रॉ केली जाते हे समजून घ्या. हे जोपर्यंत नाही समजणार तोपर्यंत क्वेश्चनमध्ये काय विचारलं हे पण नाही कळणार. बरेच जण काय करतात, क्वेश्चनमध्ये इव्हेंट विचारलेला असतो, सॅम्पल स्पेस लिहून येतात. काय अर्थ आहे का त्या गोष्टीला, काहीच अर्थ नाही ना. म्हणजे एवढं वर्षभर तुम्ही प्रिपेअर करणार आणि शेवटच्या मुमेंटला फक्त अर्थ माहीत नसल्यामुळे चुकू जाऊ. एवढं वर्षभर तुम्ही मेहनतीने प्रिपेअर करणार आणि लास्ट मुमेंटला इव्हेंटला सॅम्पल स्पेस समजले म्हणून चूक झाली. हे चालेल का, नाही चालणार. त्यामुळं पहिलं तर या शब्दांचा अर्थ समजून घ्या. सेकंड स्टेप काय असणार आहे, मेथड व्यवस्थित लिहून काढा. आता मेथड म्हणजे काय तर चॅप्टर नंबर 6 मीन काढायच्या 3 मेथड्स आहेत. त्याचे टेबल्स नीट नोट डाऊन करून घ्या की ह्यासाठी एवढे टेबल लागणार आहेत, सॉरी कॉलम एवढे कॉलम ह्यासाठी लागणार आहेत, मीडियनसाठी एवढे कॉलम आहेत, मोडसाठी एवढे कॉलम आहेत. प्रत्येक कॉलमच्या टर्म्स नीट समजून घ्या. त्याच्यानंतर हे 3 to 4 टाइम्स वीकमध्ये रिवाईज करा. चॅप्टर इझी आहेत. रिवाईज करणं म्हणजे कसं, जसं मी वरती सांगितलं ना तसं रिवाईज करा. रिव्हिजन करायला 10-15 मिनटं खूप झाली, काही लोड घेऊ नका. 10-15 मिनटात तुम्ही करू शकता की नाही. जेव्हा तुम्हाला आळस येईल ना त्यावेळेला 10 ते 15 मिनटं बसा, हे फॉर्म्युले एका पेजवरती न बघता लिहून काढा. आत्ताच टाईम आहे. एकदा का बोर्ड एक्झाम झाली की तुम्ही 3 महिने पुस्तकाला हात लावताल का, नाही लावणार. त्यामुळे आत्ता टाईम आहे, नीट वाचून घ्या. नंतर महत्त्वाची गोष्ट, सॉल्व ईच इक्वेशन विथ प्रॉपर स्टेप. नंतर पुढची स्टेप, सॉल्व ईच इक्वेशन विथ प्रॉपर स्टेप. इक्वेशन नाही पाहिजे तर क्वेश्चन पाहिजे. मिस्टेक झाली. आता प्रत्येक क्वेश्चन स्टेप वाईज सॉल्व करून बघा. प्रोबॅबिलिटीचा सम सॉल्व करताना तुम्हाला सुरुवातीला जो काही सॅम्पल स्पेस लिहायचा आहे तो आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट लिहावा लागेल. त्यानंतर सॅम्पल स्पेस येईल, तो नोट डाऊन करावा लागेल. त्यानंतर एस एन, एन ऑफ एस, त्यानंतर एन ऑफ एस लिहायचा आहे. त्यानंतर इव्हेंट येईल, इव्हेंटचं स्टेटमेंट येईल. इव्हेंटनंतर त्या इव्हेंटचा जो काही, त्यानंतर त्या इव्हेंटचे जेवढे काही ऑब्झर्वेशन होते ते आले. त्यानंतर त्या ऑब्झर्वेशनचा काउंट आला आणि त्यानंतर तुम्ही प्रोबॅबिलिटी काढणार आहात एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ह्या स्टेप्स ह्या 2 चॅप्टरसाठी खूप जास्त मॅटर करतील, कारण चॅप्टरमध्ये कन्फ्यूज होण्यासारखे कुठलेच टॉपिक नाही आहेत. त्यामुळे एक्झामिनर पेपर चेकिंग करताना तुमच्या स्टेपवरच जास्त फोकस ठेवेल. कळलं नक्की. आता माझ्या हिशोबाने हे 2ही चॅप्टर्स तुमचे 3 ते 4 दिवसामध्ये किंवा 2 ते 3 दिवसामध्ये सहज होऊन जातील. पटकन पक्के करून टाका. एक शनिवार रविवार पकडा, बेस्ट करून टाका. क्लिअर नक्की. चलो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, कसा वाटला प्लॅन नक्की सांगा. लोड घेऊ नका. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच.
सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आता आपण बघणार आहोत 50 डेज प्रिपरेशन प्लॅन कसा असेल. बघा, मी तुमचं काम एकदम सिम्पल केलं आहे म्हणजे काय, प्रत्येक चॅप्टरमध्ये किती प्रॅक्टिस सेट आहेत आणि मिनिमम आपण किती दिवस देणं गरजेचं आहे सगळं नोट डाऊन केलं आहे. आता मी जेवढे दिवस सांगितले तेवढे दिवस द्या, अजिबात घाई गडबड करू नका. टाईम दिला तर ती गोष्ट बेस्ट होईल. घाई गडबडीत करायचा प्रयत्न केला तर काहीतरी स्किप होऊ शकतं आणि आपलं नशीब इतकं डेंजर आहे की आपण जे स्किप करतो तेच एक्झाममध्ये दिसतं. बरोबर ना? त्यामुळे स्किप करू नका. बघा, लिनियर इक्वेशन 5 प्रॅक्टिस सेट आहेत, 4 दिवसामध्ये होऊन जाईल. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन 6 प्रॅक्टिस सेट आहेत, 5 दिवस तर द्यावेच लागतील. अरिथमॅटिक प्रोग्रेशन 4 प्रॅक्टिस सेट आहेत, 4 दिवस द्या, प्रॉपर होऊन जाईल. फायनान्शियल प्लॅनिंग 4 प्रॅक्टिस सेट आहेत, 5 दिवस द्या. आता हा तुम्ही करणार नाही आहात, फक्त मी तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे, पण तुम्ही हा चॅप्टर करणार नाही आहात. हा चॅप्टर बोर्ड एक्झामच्या आधी 10-15 दिवस बघायचा आहे. त्यामधलंही काय करायचं आहे ते मी सांगेल, त्यामुळे लोड घेऊ नका. नंतर चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी 4 प्रॅक्टिस सेट आहेत, 2 दिवसात होऊन जाईल. चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक 6 प्रॅक्टिस सेट आहेत, 4 दिवस द्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणताल, तुम्ही मगाशी तर म्हणले हे 2-3 दिवसामध्ये संपून जाईल. संपेल ना, लोड नाही आहे. पण हे 2-3 दिवस म्हणजेच काय, तर तुम्हाला हे प्रिलियम एक्झामसाठी 2-3 दिवस द्यायचे आहेत. बरोबर कळलं? आता हे जे आहे ना, प्रिलियम एक्झाम झाल्यानंतर परत ह्या चॅप्टरला घ्या, काहीतरी राहिलं असेल मग ते पूर्ण करा. क्लिअर? नक्की समजलं? आता बघा, हा जो काही मी प्लॅन दिला आहे, हे जर तुम्ही नंबर ऑफ डेज जर नीट काउंट केले तर 24 दिवसात तुमचं प्रिपरेशन होऊन जातं. क्लिअर? नंतर उरलेले 26 दिवस रिव्हिजन मारा. रिव्हिजन मारणं म्हणजेच काय, परत पहिल्यापासून सॉल्व करणं का, तर नाही. रिव्हिजन मारणं म्हणजेच काय, तर जेवढे काही PYQ होते तेवढे नीट बघणं. प्रॉब्लेम सेटमधले काही जे काही क्वेश्चन्स असतील ते नीट सॉल्व करणं, स्टेप वाईज सॉल्व करणं. जास्तीत जास्त व्हरायटी ऑफ क्वेश्चन जेवढे ट्राय करताल, जास्तीत जास्त व्हरायटीचे क्वेश्चन जेवढे तुम्ही ट्राय करताल तेवढा आपला फायदा जास्त होईल. जास्तीत जास्त व्हरायटीचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे म्हणजे आपला फायदा जास्त होईल. आता मेन गोष्ट आहे, डेली 8 सम्स करा. सिम्पल ट्रिक सांगतो बघा, डेली 8 सम करायचे. 24 दिवसात 8 सम केले, एवढे सम होतात. आणि एवढे सम म्हणजे तुमचे टेक्स्टबुकच झालं ना क्लिअर. झालं की नाही? टेक्स्टबुकमध्ये जर एवढे सम तुम्ही सॉल्व केले, कन्सिस्टन्सी जर तुम्ही मेंटेन ठेवले, आराम के साथ 24 दिवसामध्ये ज्या मॅथ्सची तुम्हाला भीती वाटते ना, ती भीतीच गायब होऊन जाईल. पण त्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं आहे. रोज 8 सम करायचे म्हणजे करायचे. मग 8 समला तुम्ही कसं करा बघा, 8 सममध्ये 4 सम जे असतील ते इझीवाले घ्या, 4 सम जे असतील ते हार्डवाले घ्या. काहींना वाटत असेल 6 इझी घ्या, काही प्रॉब्लेम नाही, 2 हार्ड घ्या, पण रोज 8 सम करायचे म्हणजे करायचे. क्लिअर? आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी शेअर झालेत इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामचा ID माझ्या नावानेच आहे. हे माझ्या नावाचं स्पेलिंग आहे. माझ्या नावाने जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला पटकन सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळून जातील. लोड घेऊ नका, यूट्यूबवरती पण टाकतो, टेन्शन नका घेऊ. यूट्यूबवरती डिटेल व्हिडिओ येऊन जाईल, त्याच्यामध्ये व्यवस्थित कुठला क्वेश्चन कुठल्या इयरला आला होता सगळं समजून सांगतो. त्यानंतर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. जेवढं तुम्ही जास्त कन्सिस्टंट राहता तेवढा तुमचा अभ्यास चांगला होईल. कन्सिस्टन्सी ब्रेक झाली तर आपलं हे स्वप्न पण ब्रेक होऊन जाईल. त्यामुळं आपल्याला आपल्यासाठी काम करायचं आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा, एक्सक्युजेस देऊ नका. खूप कमी दिवस राहिलेत. प्लॅन कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही डाऊट असतील तर विचारा. लोड घेऊ नका, चिल राहा, पण एवढंही चिल राहू नका, थोडं सिरियस व्हा. ठीक आहे? चलो, व्हिडिओ बघितला असेल पटकन सबस्क्राईब करा, फ्रेंड्स लोकांना शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.